नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? मी गोरक्ष लक्ष्मण डोंगरे, मुक्काम पोस्ट निमज, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आता आपण या तुमच्या ज्या झेंडूच्या प्लॉटमध्ये उभा आहे, कुठल्या जातीचा झेंडू आहे हा इंडस व्हरायटीचा झेंडू आहे. आणि आम्ही तुम्हाला ग्रीन प्लॅनेट कंपनीचं पॉवर ग्रो म्हणून या झेंडूला वापरण्यासाठी दिलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं वापरल्यानंतर? वापरल्यानंतर मला चांगल्यापैकी रिझल्ट भेटला. बाहेर इतर झेंडूच्या उत्पादकांना जो प्रॉब्लेम झाला तो मला झाला नाही. करपा रोगाचा वगैरे, खाली मुळी चांगली डेव्हलप झाली, फुल चांगलं सेट झालं आहे आणि फुल वजनदार आहे. आज प्लॉटमध्ये बघितलं तर आपल्याला भरपूर प्रमाणात फुल वगैरे दिसतं. या अगोदर तुम्ही तोडणी केलेली आणि कंपनीच्या नियमाप्रमाणे ज्या या झेंडूची उंची हवी त्यापेक्षा आज तुम्हाला काय वाटतं? कंपनीच्या नियमानुसार याची हाईट फक्त 45 सेंटीमीटर सांगितलेली त्यांनी, तर आज मी तिला आपले 45 सेंटीमीटरच्या पुढे वाढ झालेली. आणि आता किती महिन्याचे झेंडू झाले? फक्त आज मी तिला फक्त 2 महिन्याचा झालेला आहे. म्हणजे अजून कंपनी नियमापेक्षा याची वाढ कुठंतरी जास्त होऊन आपल्याला उत्पन्न निश्चित वाढणार आहे असं दिसतंय. आता तुम्ही याच्या वापराबद्दल खरोखर समाधानी आहात? हो. ग्रीन प्लॅनेट इंटरनॅशनल एक चांगल्या प्रतीचं औषध आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे असं मला वाटतं. हे वापरल्यानंतर तुम्हाला मातीत वगैरे काय फरक वाटतो? मातीत नक्कीच जीवाणूमध्ये जीवाणू काम करत आहेत मातीमध्ये, चांगल्या प्रकारे त्यांना हे होत आहे. आज झाडांचा विस्तार वगैरे बघितला तर इतर शेतकऱ्यांचा या जातीचे ज्यांनी केले झेंडू त्यांच्यापेक्षा निश्चित झाडाची साईज, उंची, फुलांची संख्या वगैरे निश्चित वाढली. सर्व शेतकरी पाहायला येतात झेंडू अशा प्रकारे त्याची हे. आणि मग तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल बा या ग्रीन प्लॅनेटच्या जैविक खताच्या वापराबद्दल? प्रत्येक शेतकऱ्याने ग्रीन प्लॅनेट इंटरनॅशनलचं पॉवर ग्रो वापरायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना हे परवडेबल आहे आणि त्यापासून फायदा शेतकऱ्यांचा निश्चित जास्त आहे, जेणेकरून रासायनिकच्या दुष्परिणामापासून आपली जमीन वगैरे वाचणार आहे, उत्पादनात वाढ होणार आहे आणि खर्चही कमी होणार आहे. नक्कीच. या मिशनबद्दल काय म्हणू शकता? ग्रीन प्लॅनेटच्या जे शेवदी मदारात म्हणून काम करते कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती, त्याच्याबद्दल काय म्हणू शकता तुम्ही? चांगल्या प्रकारे एक मिशन आहे. प्रत्येक शेतकऱ्याने त्याचं वापर करायला पाहिजे. आपली माती, आपल्या भूमातेला सुद्धा रासायनिकपासून वाचवायला पाहिजे. जेणेकरून आज आपण शहरामध्ये बघतो सेंद्रिय मॉल्स वगैरे चालू झालेत. त्यातला एक पाऊल आहे, पहिलं पाऊल सेंद्रिय शेतीचं पहिलं पाऊल. हो. बरं, तुम्ही या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल ग्रीन प्लॅनेटतर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद.